बीड सिटीजन लाईव्ह अपडेट। परळी तालुक्यातील सिरसाळा येथे 2 गटात वाद झाला। या वादात दोन्ही गट एकमेकांसमोर आल्याने त्यांच्यात हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये एक बुलेट गाडी पेटवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकरणात सिरसाळा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून याचा तपास करण्यात येत आहे। परळी तालुक्यातील सिरसाळा येथे सदरची घटना घडली आहे। आठवडी बाजारात विशाल आरगडे आणि मधुकर घडवे यांनी चिकन शॉप चालक सैफ सलीम कुरेशी यांना पोहनेर येथे व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यायचे अशी धमकी दिली। या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला होता। हा वाद उद्भवल्यानंतर 2 गट आपापसात भिडले आणि त्यांच्यात हाणामारी झाली। दुकान लावण्याच्या कारणावरून 2 गटात वाद निर्माण होऊन त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता। त्यानंतर त्यांच्यात तुफान हाणामारी झाली। एकमेकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण देखील करण्यात आली। यामुळे बाजारपेठ परिसरात गोंधळ निर्माण झाला होता। या दरम्यान बाजूलाच उभ्या असलेल्या बुलेटवर पेट्रोल टाकून पेटवण्यात आली होती। दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळ गाठले। यानंतर सदर प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणात मधुकर घडवे यांच्या फिर्यादीवरून सैफ सलीम कुरेशी, साजिद उर्फ माज कुरेशी, नदीम कुरेशी, जाबेर कुरेशी, जुबेर कुरेशी, तब्रेज कुरेशी सर्व राहणार सिरसाळा, तर दुसऱ्या काटाकडून सैफ सलीम कुरेशी यांच्या फिर्यादीवरून विशाल लक्ष्मण आरगडे, मधुकर उद्धव घडवे, रोहन कांबळे, विराज बाळू कांबळे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत। दरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने पोलीस गुन्हेगारीवर जरब बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र दुसरीकडे गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत असल्याचे समोर येत असून किरकोळ कारणावरून थेट गाड्या जाळपोळीपर्यंतचे प्रकार वाढू लागले आहेत। सिटीजन लाईव्ह अपडेट्ससाठी रफिक पठाण, सिरसाळा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.